जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या 35 वर्षीय तरुणानं ही पोस्ट केली आहे। तरुणाला घरातून बाहेर काढून मारहाण करण्यात आलेली आहे। जरांगे समर्थकांनी मारहाण करत पोलीस ठाण्यात नेलेले आहे। तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय हा सगळा नेमका प्रकार आहे? लागवीजी आपण पाहताय मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी वारंवार आंदोलन करतात आणि मराठा समाजाच्या गळ्यातील आता ताईतही बनलेले आहेत आणि मनोज जरांगे जे बोलतील दिशा असं म्हणून आता समाजही प्रत्येक पावलं टाकत आहे। अशामध्येच मनोज जरांगे यांच्या संदर्भामध्ये एक आक्षेपार्ह पोस्ट जी होती ती समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली होती। ज्या इसमानं ही पोस्ट व्हायरल केली त्याला शोधून या मराठा आंदोलकांनी या मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केलेली आहे। घरातून काढून त्याला मारल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरातील पोलीस ठाण्यामध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण काही वेळ मुकुंदवाडी परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र या तरुणाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या प्रकरणी या तरुणाने सुद्धा माफी मागितलेली आहे। मात्र समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्यामुळे दाखल होणं, कारवाई होणं आणि वातावरण खराब होणं अशा घटना ज्या आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत। लागवी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।